एकमेकांना पहिल्यांदा कधी बघितलं? 17 डिसेंबर 2013ला मी इन्फिनिक्समध्ये एंट्री मारली. त्या इन्फिनिक्समध्ये मी 4 वेळा इंटरव्ह्यू दिला, पण मला जायची इच्छाच नव्हती. का हो? नव्हतीच. मला पहिल्यांदा मी फर्स्ट टाईमला जेव्हा गेलं तर मला अर्धा एक तास बसच नव्हती, फ्रिक्वेन्सीच नव्हती आणि मला माहिती नव्हतं की चेंज करून कसं जायचं. नंतर मी इंटरव्ह्यू देऊन पाजले तरीसुद्धा मी गेली नाही. सेकंड टाईमला गेली तेव्हा मला तिथे आमच्या इथेच म्हणजे तेव्हा मी दोन महिने मी लिटरली कंटिन्यूस होते इंटरव्ह्यू, म्हणजे अरे हे नाही ते नाही हे नाही ते नाही. मला फायनली मग तेव्हा पण मी तिला नाही बोलली. थर्ड टाईमला गेली तेव्हा मला तेव्हाच तिथे लागला आणि तिथे निओटेक म्हणून 50 मिनिटचं वॉकिंग डिस्टन्स होता. मग मी तिथे जॉईन झाले. मग तेव्हा पण मी अस्मिताला नाही बोलली. पण फोर्थ टाईम जेव्हा दिला तेव्हा मात्र मिळेल की नाही आता मला एकटं म्हणजे ते स्मॉल स्केल इंडस्ट्री होती आणि मला लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये मी आता काम करते. तर मग तेव्हा मी अशी बसलेली, अशी जस्ट मी वडील म्हणून मी अशी बसलेली आणि हा तिथून असा जस्ट आला. ह्याचं कॅबिन वेगळं होतं तर हा तिथून आला. इथले असं बघितलं तर हा एकदम असा शायनिंग विनिंग मारत आलेला. एक मिनिट जस्ट लेट मी फिनिश. तर हा नंतर तिकडे गेला. तर नंतर मग ह्याचा मित्र होता आदिल म्हणून खात. मंगेश भाई देखा ना आज अपने इलाके में नया पंछी आया है. असं कोण बोललं? ह्याचा मित्र. काय? हो पंछी आया आहे. मग काय फायनली मग मी तेव्हा समजून गेले फक्त हे डायलॉग मारणारे म्हणजे असेच उडवणारे मुलं आहेत. तर मग मी काही एवढं लक्ष दिलं नाही. मी लगेच माझ्या कामाकडे कॉन्सन्ट्रेट केलं. पण ह्याने मला बॉक्सिंगसाठी ट्रेन केला तेव्हाच मग आम्ही एकत्र आलो. त्यापर्यंत आम्ही कधी बोलतच नव्हतो. ह्याने माझा नंबर देखील घेतला होता पण मी ह्याला मेसेजच केला नाही. पण ह्याने मला केला होता मग मी ह्याला पूर्ण इग्नोर केलं. काय पाठवलं होता मेसेज? असं हाय हॅलो. तर मी त्याला बोलली प्लीज डोंट मेसेज मी, आय डोंट लाईक यू. तुझ्याशी मला बोलायला अजिबात आवडत नाही तर तू माझ्याशी बोलू नको. असं तुम्ही बोलला होता? हां. त्याला मी पूर्ण तोंडावर सगळं बोलले होते. तर इव्हन मी त्याला हे पण बोललेली प्लीज तू नंबर घेतलायस हाय हॅलो आपण बॉक्स ड्रॉईंगमध्ये आहोत तोपर्यंत ठीक आहे. तर मग मला काय एवढं इंटरेस्ट नाही. तर त्याच्यामध्ये शेवटी फायनली आम्हाला दोघांना सोबत पण बसावं लागलं फ्रायडे सॅटरडे. मग तेव्हा तो मला बोलला की चल येतेस का फिरायला आपण जाऊया आपल्याला. म्हटलं मी का येऊ तुझ्यासोबत, मुली आहे तू. एक तर पंछी बोलले होते ते पहिल्यांदा आणि मग त्याच्यानंतर मग मी त्याला बोलली मी का येऊ तुझ्यासोबत, इतक्या मुली तू त्यांना घेऊन जा. नाही मी जस्ट एक जनरल विचारलं म्हणून. एक मिनिट काय हो तुम्ही त्यांना डायरेक्ट जेव्हा भेटायला बोलवलं किंवा फिरायला बोलवलं मग टेन्शन आलं नाही? नाही टेन्शन कसलं. एक नॉर्मल एक ज्याला स्वतःला जाणून घ्यायला तिला समजून घ्यायला मला हे करत होता की नक्की. आणि तो मला पारखत होता. आणि आमची खरी तर पहिली भेट म्हणजे जेंट्स वॉशरूमच्या इथे. मी चुकून जेंट्स वॉशरूम मध्ये जात होती घाई गडबडीमध्ये. एक्सक्यूज मी जेंट्स वॉशरूम म्हणजे हाला बघितलं म्हटलं हा चालाय परत म्हणजे ते कर्मा.